तर कुणाला तरी दरवेळी कुणी असं झालं म्हणजे भविष्यातही सांगतोय फोटो काढायला लागायचा, लाजायचं नाही, म्हणजे तो तुम्हाला कुठे यूज करता येईल. हे मी मोटिवेशन वगैरे देताना, हे मी सेमिनार्स वगैरे घेताना, स्कूल्स वगैरे. हे काही लोक सांगतात लिहा रिझ्युमेमध्ये, काही सांगतात नका. पोर्टफोलिओमध्ये मी डायरेक्टच आपण दाखवू शकतो की हॉबी बघा माझी काय दिसते, क्रिकेट आणि बॅडमिंटन. आणि कुणाला वाटेल की इमेज अशीच बनवली आहे तर मी असं त्याचा 7 सेकंदाचा म्हणून दाखवतो. आता मी तिथे व्हिडिओ पण टाकली, ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणतोय की पुढच्याला असं वाटलं म्हणजे हे केलंच कसं एवढं. म्हणजे तुम्हाला ते एंट्री लेवल तर दिलाच पाहिजे जॉब, पण पुढचाही जॉब ते तुम्हाला ऑफर करू शकतात असं करायचं. आणि ह्यात माझा खूप दुश्मन आहे असं समजा, एखादा दुश्मन आहे तर त्याला मान्यच करावं लागेल केलं म्हणून, बरोबर की नाही. तर असं आपल्याला बनवायचं आहे सर्व पोर्टफोलिओ. हा पोर्टफोलिओ मी तुम्हाला सांगितलं. आता हे मी मांडले की मी काय काय कव्हर केले वगैरे, लिंक्डइन प्रोफाईल वगैरे आहे. आता मी तुम्हाला एक रिझ्यूम इथं माझा म्हणजे माझा नाही येतो, काही त्यातल्या गोष्टी एडिट केल्या मी, तर ते तुम्हाला आत्ता दाखवतो नेमकं कसा पाहिजे, ज्यात सरांनी आपल्याला समजून सांगितलं. त्यातलं मी काय एडिट केलं तुमच्यासाठी. आता पहिली गोष्ट दिसते ना सर, आता हा ऑन कॅम्पस कुठला आहे, ऑन कॅम्पस म्हणजे इथं तुम्हाला कुठली तरी कंपनी आहे, ठीक आहे. त्या कंपनीचं नाव घेऊ आपण XYZ, ठीक आहे. XYZ कंपनी आली तर पहिलं तुमचं इथं तुमच्या कॉलेजचा लोगो पाहिजे. हा लोगो आपल्याला हा ऑन ऑफ कॅम्पसला नाही टाकायचा. ऑफ कॅम्पस जसं त्यांनी काय सांगितलं, इमेज नसली पाहिजे, स्वतः तिथं नसतं, स्वतःचा फोटो तर नसलाच पाहिजे, दुसरा पण फोटो नाही पाहिजे, ठीक आहे. तर इथं आपला लोगो आणि इथं तुमच्या लिंक्डइनचा. कुणासाठी आहे रे, ऑन कॅम्पस साठी बोलतोय मी, परत एकदा कुणासाठी, इथं तुमचं नाव लिहायचं, मेल जे तुमची इथे. आता काय करायचं, क्लास 10 पासून सुरुवात करायची. इथं काय लिहायचं, XYZ स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल पुणे, एक्झाम्पल देतो. इथं काय ना क्लास 12 कुठला, पुणे. आपण क्लास 12 आहे ना, आपण कॅम्ब्रिजचं उदाहरण घेऊ, ठीक आहे. तर पुणे कॅम्ब्रिज, पुणे 10वीला होतो मी इथंच, 12वीला पण पुण्याला कॅम्ब्रिजला होतो. सायन्स होतं माझं, इथं लिहायचं इयर कितीला होतो मी, सपोज एक्झाम्पल देतोय मी, एक्झाम्पल की 10वी मी आली 2010, 2010 to 11 असं लिहायचं आहे. 2010 to 11 आणि पर्सेंट होते मला 90. एक्झाम्पल देऊ शकतो, ऍक्च्युअली मला 92 होते.